आज आपण साऊथ इंडियन स्टाईल पोडी मसाला बनवणार आहोत। फक्त इडली डोसा सोबत नाही तर वरण भातासोबत सुद्धा पोडी मसाला टेस्टी लागतो। बनवायला सुरुवात करूया। इथे पॅन मध्ये आपण 2 चमचा चना डाळ भाजून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण ऍड केलेली आहे पाव वाटी उडीद डाळ, 2 चमचा तूर डाळ ऍड केली आहे। आता याला छान मिक्स करून भाजून घ्यायचे। हे सगळे पदार्थ छान खमंग असे खरपूस आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून टेस्ट खूप छान लागते। एक वाटी डाळवे आपण इथे घेतले, त्याला पण हलकसं भाजून घ्यायचे, कारण की हे ऑलरेडी थोड्या प्रमाणात भाजलेलं असतं। पॅन मध्ये 1 चमचा बडीशोप टाकलेली आहे, ती पण हलकीशी भाजून घेणार आहोत। 1 चमचा जिरा आणि 2 चमचे धणे ऍड केलेले आहेत। याला छान असं खरपूस आपण भाजून घेतलंय। 1 चमचा सुकं खोबरं ऍड केलेलं आहे, त्याला पण हलकसं भाजून घेतलेलं आहे। 2 चमचा तीळ इथे घेतलेले आहेत, त्याला पण आपण हलकसं भाजून घेणार आहोत। आता त्याच पॅन मध्ये 4 मिरे, 1 चक्रफूल, थोडीशी मोहरी आणि अर्धा चमचा मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत। भाजलेले हे सगळे पदार्थ आपण एका डिश मध्ये काढून घेतले होते। आता त्याच पॅन मध्ये आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर कढीपत्ता छान असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातला ओलावा पूर्णपणे निघून जाईल। आता भाजलेल्या या सगळ्या गोष्टी आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, थोडंसं हिंग। आता याची आपण बारीक पावडर बनवून घेणार आहोत आणि झालं, आपली गन पावडर म्हणजेच पोडी मसाला रेडी आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।